नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। सुनील तटकरे अध्यक्ष, प्रांताध्यक्ष आणि मंत्री या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला आणि त्या विचारांती सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे, त्यांचा फॉर्म भरायचा हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे। तुम्ही इच्छुक होता? तुमच्याबरोबर हो, मी इच्छुक होतो। माझ्याबरोबर ते कोण आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते, बाबा सिद्दीकी होते, असे आणखी कोण कोण 4-5 लोक असते। पण शेवटी जे आहे चर्चा अंती जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला। भुजबळ साहेब, राष्ट्रवादी पार्टीमध्ये स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, वित्तमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत आणि परत नुकतंच झालेल्या लोकसभेमध्ये सुनेत्रा पवारांचा परवानंतर लगेच राज्यसभा, म्हणजे एका परिवारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पद देणं, या संदर्भामध्ये काय मत आहे किंवा बाकीचे इतर गणित राजकीय विचार करता आला असते का? अहो, पण त्यांचा काय प्रश्न आहे? अजितदादांनी कुठे काय म्हटलंय? हे आमचे मंत्रिमंडळातले कोर ग्रुपचे जे लीडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे। त्याच्यामध्ये अजितदादांना बोलण्यात काय अर्थ आहे? त्यांचा निर्णय थोडाच आहे, हा निर्णय आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे। परंतु पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का? जो पक्षात माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? काय सांगू? ज्या पद्धतीने नाराज विराज काही नाहीये, काय ठीक आहे। पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आहे मी आज नाही 57 वर्षापासून शिकतोय। शिवसेनेत असताना सुद्धा, पवार साहेबांबरोबर असताना, काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात, त्याप्रमाणे ते घेतलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही। खरं तर उमेदवार ज्यावेळेस आपण जाहीर करतो त्यावेळेस त्या उमेदवाराला वेळ मिळणं अपेक्षित असतं। या प्रकरणात जर पाहिलं तर जाणीवपूर्वक अद्याप उमेदवारच जाहीर केलेला नाही, याचा अर्थ कुठे उमेदवार ठरला होता? वेळ काय मिळायची त्याच्यामध्ये? काय प्रचार करायला जायचं काय कुठे? सगळे आमदारच मतदान करणार आहेत सगळे आणि तुम्हाला कल्पना आहे महायुतीचे आमदार जे आहे हे फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे, सहजच निवडून येतील। मला वाटत नाही की विरोधी पक्षातर्फे कोणी फॉर्म भरेल असं वाटत नाही, आत्ता तरी वाटत नाही मला। एकंदरीत पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते का? एक गट असं देखील म्हणतोय की सुनेत्रा पवारांना असे ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे, जवळपास 13 जण तुमच्याकडे इच्छुक होते, असं असताना त्या सर्वांना बाजूला केलं आणि सुनेत्रा पवारांना मध्येच एंट्री दिली। मागं प्रफुल्ल पटेलांच्या वेळेस देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती, हेच सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते, त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची नाराजी बाकीच्या उमेदवारांची पाहायला मिळाली। आता तुम्ही सांगितलं की नाही 13 लोक जे आहेत इच्छुक होते, आता 13 लोकांना उभं करणं शक्य आहे का? कुणाला तर एकालाच आपण करणार ना? तर सगळ्यांनी तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा, संपलं। असं एक सुरू होतं की जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।